नमस्कार. महाराष्ट्र शासनाच्या संजय गांधी निराधार योजना किंवा श्रावणबाळ योजना यासारख्या ज्या योजना आहेत, पेन्शन योजना आहेत, त्याचं जे पेमेंट आहे ते इथून पुढं डी-बी-टी पोर्टलद्वारे लाभार्थ्यांच्या अकाउंटमध्ये जमा करण्यात येणार आहे. म्हणजेच ज्या पद्धतीने पी-एम किसानचे पैसे डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होतात, त्याच पद्धतीनं या ज्या योजना आहेत, पेन्शन योजना आहेत, त्यांचं पेमेंट त्या लाभार्थ्याच्या अकाउंटला जमा होणार आहेत. याच्या आधी काय व्हायचं की ते जे पैसे असायचे ते तहसील ऑफिस किंवा तालुका लेवलला यायचे आणि तिथून ते तुमच्या जिल्हा बँकेच्या अकाउंटला, म्हणजे तुम्ही जे अकाउंट तिथं दिलेलं आहे, त्या ऑफिसला दिलेलं आहे, त्याच अकाउंटला ते जमा व्हायचे. पण इथून पुढं तुमच्या आधारला जे अकाउंट लिंक असेल त्या आधारच्या अकाउंटला ते पैसे जमा होणार आहेत. आणि हे करण्यासाठी जी मुदत आहे ती इथं दिलेली आहे या GRमध्ये. हा GR 19 डिसेंबर 2024ला जाहीर करण्यात आलेला आहे. याच्यामध्ये नमूद केलेलं आहे की डिसेंबरचा जो हप्ता येणार आहे त्याच्यामध्ये आधार व्हॅलिडेट झालेल्या आणि आधार व्हॅलिडेट न झालेल्या लाभार्थ्यांना हे जे डिसेंबर आणि जानेवारी 2025चे हप्ते आहेत ते येणार आहेत. पण हे जे आहे ही सुविधा ती जानेवारी 2025पर्यंतच आहे. त्याच्यानंतर पूर्णपणे डी-बी-टी पोर्टलवरच तुम्हाला ते पैसे येणार आहेत, म्हणजेच डायरेक्ट तुमच्या अकाउंटला येणार आहेत. त्यासाठी महत्त्वाचं आहे की तुमच्या आधारला तुमचा बँक अकाउंट नंबर लिंक असणं गरजेचं आहे. ते जर नसेल तर तुमचे पैसे तुमच्या अकाउंटला येणार नाहीत. आता आपल्याला हे कसं चेक करायचं आहे? बऱ्याच ऑफिसमध्ये सांगितलं जातं आहे की KYC करून घ्या, आधारची KYC करून घ्या. म्हणजे नेमकं काय चेक करायला पाहिजेत ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. यासाठी तुमचं आधारची वेबसाईट ओपन करायची आहे आणि आधारच्या वेबसाईटवर आधार सीडिंग स्टेटस चेक करायचा आहे. आधार कार्डची वेबसाईट गेट आधारवर क्लिक केल्यानंतर आपल्याला हे असं पेज ओपन होईल. याच्यामध्ये इथं बँक सीडिंग स्टेटस आहे, त्याच्यावर क्लिक करायचं आहे आणि इथं लॉग इनचं ऑप्शन आहे. त्या लॉग इनच्या ऑप्शनवर क्लिक केल्यावर इथं आधार कार्ड नंबर आणि हा कॅप्चा टाकून लॉग इन विथ OTP करायचा आहे. आधारला जो नंबर लिंक असेल त्याच्यावर OTP जाईल आणि त्याच्यानंतर आपल्याला हे असं पेज ओपन होईल. याच्यामध्ये आधार बँक सीडिंग स्टेटस हा ऑप्शन आहे, त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर, तुमचं बँकेचं नाव आणि ते ॲक्टिव्ह आहे की इनॲक्टिव्ह आहे आणि ते कधी लिंक केलेलं आहे हे सर्व डिटेल्स येतील. आता हे जर नसेल, म्हणजेच इथं सुरुवातीलाच आपल्याला लॉग इनसाठी OTP जाणार आहे. जर तुम्हाला OTP येत नसेल, तुमचा मोबाईल नंबर लिंक नसेल, जर तुम्हाला OTP येत नसेल तर तुम्ही आधार सेंटरमध्ये जाऊन तुमच्या आधारला तुमचा मोबाईल नंबर लिंक करून घ्यायचा आहे. आणि समजा ह्या ऑप्शनमध्ये गेल्यानंतर तुमचा मोबाईल नंबर लिंक आहे आणि इथं तुम्हाला कोणतीही बँक लिंक नाही हे दाखवत आहे, असं जर दाखवत असेल तर तुम्हाला आधार सीडिंगचा फॉर्म घेऊन तुमचं आधार कार्ड आणि ते बँक पासबुक असेल ते तुम्ही ज्या अकाउंटला लिंक करायचं आहे त्या बँकेत जायचं आहे आणि तो फॉर्म तिथं जमा करायचा आहे. तो फॉर्म जमा केल्यानंतर तुमचं ते अकाउंट तुमच्या आधारला लिंक होणार आहे. म्हणजेच पूर्वीच्या पद्धतीमध्ये एका जिल्हा बँकेच्या ठिकाणीच सर्वांचे अकाउंट होते, पण या पद्धतीमध्ये तुम्हाला सोयीचं जे अकाउंट असेल, सोयीचं जी बँक आहे त्या बँकेत तुम्ही आधार लिंक करून घेऊ शकता आणि तिथंच तुम्हाला तुमचे पैसे जमा होतील आणि तिथं जाऊन तुम्ही पैसे विड्रॉल करू शकता. समजा तुम्हाला हा फॉर्म भरून द्यायचा नसेल एखाद्या बँकेत
आणि तुमचं आधार सेडिंग करायचं असेल तर डायरेक्ट ही पोस्टाची जी बँक आहे म्हणजे इंडियन पोस्ट पेमेंट बँक, तिथं फिंगरप्रिंट अकाउंट ओपन होईल आणि ते अकाउंट इथं डायरेक्ट आधारला तुमच्या लिंक होईल आणि तिथून पुढचे जे पैसे तुमचे पेन्शनचे येणार आहेत ते तुमच्या त्या पोस्टाच्या अकाउंटला जमा होतील. त्यामुळं तुम्हाला जे सोयीचं पडेल एकतर तुम्ही पोस्टात अकाउंट ओपन करा किंवा तुमच्या सोयीनुसार किंवा तुम्हाला जे सोयीचं असेल ती बँक निवडा आणि त्या बँकेत तुमचं अकाउंट सीडिंगसाठी फॉर्म जो आहे तो सबमिट करा. म्हणजेच तुम्हाला इथून पुढं त्या बँकेत तुम्हाला पैसे मिळतील. तर ही अशी प्रोसेस आहे. त्या आधार सीडिंगचा फॉर्म कसा भरायचा आहे त्याची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. ती वापरून तुम्ही तो आधार सीडिंगचा फॉर्म भरू शकता आणि तो तुमच्या जवळच्या बँकेत तुम्हाला योग्य वाटेल त्या बँकेत तुम्ही जमा करू शकता.